महत्वाची बातमी मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। आताची महत्वाची बातमी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी दिली आहे। महाविकास आघाडीकडून आधीच काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्यमधून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात आता भाजपचे उमेदवार असतील उज्ज्वल निकम। मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा या ठिकाणी सुरू होती। पूनम महाजन या देखील पुन्हा एकदा इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, मात्र मुंबई उत्तर मध्यमधून अखेर उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ वकील आहेत। याआधी ज्येष्ठ सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक केसेस हाताळलेल्या आहेत। कसाबच्या केस पासून ते 99च्या ब्लास्ट पर्यंतच्या केसेस उज्ज्वल निकम यांनी हँडल केलेल्या आहेत आणि मुंबई उत्तर मध्यमधून आता उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आता निवडणुकीच्या रिंगणात। मुंबई उत्तर मध्यमधून याआधीच महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधामध्ये आता भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम असतील। तर मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांना भाजपकडून उमेदवारी अखेर घोषित करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून अनेक नावं या ठिकाणी चर्चेत होती। उज्ज्वल निकम यांचंही नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं आणि आता भाजपकडून मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई उत्तर मध्यमधून आता उज्ज्वल निकम विरुद्ध महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड असतील। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे मूळचे जळगावचे आहेत। वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये उज्ज्वल निकम आता मैदानात असतील। तर मुंबईमध्ये दक्षिण मुंबईची जागा अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही, मात्र उत्तर मध्य मुंबईतून आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उत्तर मध्यमधून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपकडून अनेक नावं या ठिकाणी चर्चेत होती, मात्र उज्ज्वल निकम यांना या ठिकाणाहून आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम पहिल्यांदाच ही निवडणूक लोकसभा निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत। सरकारी वकील म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केलं, त्याचबरोबर बऱ्याच केसेस त्यांनी या ठिकाणी सॉल्व्ह केलेल्या आहेत।